आपल्यासोबत आमदार अतुल भातखळकर आहेत. सद्बुद्धी द्या असं आंदोलन तुम्ही करतायत, प्रार्थना आंदोलन करतायत. तुमचा थेट आरोप आहे ही जी आत्महत्या झाली त्यामागे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं राजकारण आहे. 100% मनसेचं व्यवहार, त्यांचं राजकारण आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे गटाचं हिंसेला समर्थन. कारण यांनीच भाषेवरनं मारामाऱ्या चालू केल्या, यांनीच प्रांतवादावरनं मारामाऱ्या चालू केल्या आणि त्या मारहाणीचं समर्थन त्या ठिकाणी त्यांचे नेते करत आहेत. एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या पक्षातल्या व्यक्तीने जर का चूक केली तर त्याला चूक म्हटलं तर तो मग पक्षाचा विषय असू शकत नाही. पण या ठिकाणी मारहाणीचं समर्थन करायचं. याच दादरमध्ये आमच्या एका महिला कार्यकर्तीला त्यांचं सरकार असताना मारहाण केली गेली आणि त्यांचा सत्कार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बंगल्यावर केला होता. आणि त्यामुळे हे हिंसेचं, भाषेचं राजकारण ते करतायत. त्यामुळे त्यांना सद्बुद्धी मिळावी याच्याकरता आज ठाकरे असं म्हणतात कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे, मराठी अमराठी वाद आहे का नाही हे बघावं लागेल. नाही, ज्या मनसेबरोबर ते आजकाल फार लगट करतायत त्या मनसेचं स्टेटमेंट वाचा, त्याच्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. आणि त्यांची अडचण तर ही झाली की त्यांना तर आधी असं वाटलं होतं की बहुतेक मरणारा मनुष्य हा हिंदी आहे आणि म्हणून त्यांनी राजकारण केलं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मरणारी व्यक्ती ही मराठी आहे तेव्हा ते गडबडलेले आहेत. आणि त्यामुळे एखाद्या, खरं तर कुठल्याहीच व्यक्तीच्या मृत्यूवरनं राजकारण करू नये, पण त्यांच्या मृत्यूवरनं सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज एक 19 वर्षाचा मराठी युवक आपलं जीवन त्या ठिकाणी त्याने गमावलेलं आहे. त्याला जबाबदार कोण आहे. आणि आदित्य ठाकरेंचं जर का म्हणणं असेल की यात आम्ही राजकारण करत नाही आहोत तर एका मराठी युवकाचा बळी त्यांच्या राजकारणापायी गेला आहे. या पापातून ते कसे मुक्ती मिळवणार आहेत हे आधी त्यांनी मराठी जनतेला सांगा. आरोप मतदार याद्या जाहीर प्रसिद्ध झालेल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना असेल, आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, ते म्हणतात की यामध्ये खूप घोळ आहे. पुन्हा एकदा संभाव्य दुबार मतदार, त्याशिवाय मतदारांची जी नावं आहेत ती एका विधानसभेतून दुसऱ्या विधानसभेत गेली आहेत, असे काही पुरावे त्यांनी काल मांडले. असं आहे की काल दुपारी यादी प्रसिद्ध झाली आहे. आता 4 तासातच त्यांना कळायला लागलं की मुंबईचे 1,10,00,000 मतदार यांनी वाचले. AI सुद्धा वाचू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे हे बहुतेक AI पेक्षा जास्ती हुशार दिसत आहेत मला. आणि त्याच्यामुळे अत्यंत हास्यास्पद आहे. त्यांना हेही माहीत नाही की मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यावर सजेशन, ऑब्जेक्शन करता ती 15 दिवस असते. ते ऑब्जेक्शन नोंदवलं पाहिजे. ते त्या वॉर्डात जाऊन नोंदवावं लागतं. त्याच्यामध्ये आपण ट्विटरवर जसं वाटेल ते लिहितात तसं लिहून चालत नाही. त्याच्यामध्ये बूथ नंबर लिहावा लागतो, त्या व्यक्तीचं नाव लिहावं लागतं. याच्याकरता थोडी अभ्यासाची गरज असते. अभ्यास आणि आदित्य ठाकरे यांचा काय संबंध आहे. शेवटचा प्रश्न, अंबादास दानवे असं म्हणतात की अनेक शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये हे आमदार भाजपसोबत जातील आणि याला लीड उदय सामंत करतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की तुमच्या नाकाखालनं तुमचं सरकार निघून जाईल, तुम्हाला कळणार पण नाही. तरीसुद्धा यांना काही कळलं नाही. तर अंबादास दानवेंना म्हणावं, आता विधान परिषदेत तुमची वर्णी कशी लागेल याची चिंता करा. जे काही उभाटाचे 20-1 जण आहेत आमदार विधानसभेत, त्यातले इकडे महायुतीमध्ये येणार नाही त्याची काळजी घ्या म्हणावं. त्यामुळे हे होते अतुल भातखळकर. त्यांनी या सगळ्या आंदोलनासंदर्भात आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात संवाद साधलाय. कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी वेदांत ने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.